थोडी त्यावेळेस भीती असायची मनामध्ये की यार आपल्याला जमेल की नाही जमेल, पण प्रत्येक वेळी तुषारने मला खूप जास्त साथ दिली. सभेमध्ये भाषणाला जावं लागायचं, मी एवढी घाबरलेली असायची की मी आता बोलणार काय, कारण हे फील्ड असं आहे ना की तिथे एक जरी पॉइंट चुकला आपण पटकन पॉइंट आउट होतो. फॅमिली सपोर्ट शिवाय माणूस पुढे जाऊ शकतच. हळदी कुंकू असलं, आपण एखाद्याला हळदी कुंकू लावलं आणि वाण दिलं म्हणजे संपलं असं नाही. रोजगार मिळावा हा कार्यक्रम घेतला, जो की तो नॉट ओनली फक्त महिलांसाठीच होता, ओव्हरऑल पूर्ण सगळ्यांसाठीच होता. तर त्या रोजगार मेळाव्यात माझ्याकडनं 800 जण प्लेस झाले. एकदम स्पष्ट विचारलं, म्हटलं आजी तुम्ही मला ओळखता का? तर त्या एकदम अशा चिडल्याच की का नाही ओळखणार, तुम्ही माझ्या घरी येऊन गेला होता, मला काहीतरी ना काम बघा ना. ते प्रशिक्षण माझं एवढं छान झालेलं, फ्लॉप गेलं नेक्स्ट 2-3 डेज नंतर. तर मला ते इतकी हळहळ झाली की यार मी बायकांना आशेला लावलं, कारण माझी आता सिच्युएशन अशी झाली आहे ना की मी एखादी जर उभी राहिले तर लेडीज मला खूप आशेने बघतात. महिला ही खूप वर्सटाईल आहे, तिच्यात एवढं मल्टी टॅलेंट असतं ना, खूप. ती स्त्रीच नसेल तर घराला काय अर्थ, घरपणच नाही, विचार मांडण्याची पण भीती वाटते, कारण लेडीज आहे आपण आणि अशा वातावरणात आपण डिरेक्टली आपले विचार प्रवाहाच्या उलट्या दिशेने मांडणं हे काही सोपी गोष्ट नाही. पण समाजाच्या नशिबात आलंय त्यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी काम करू शकतो. करू नका म्हणजे माझा बिनधास्त त्यांना हा सवाल असेल की तुम्ही का करताय, जिथं खरंच करण्याची गरज आहे. आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी सेफ झोन तयार करा. एक स्त्री शिकली तर संपूर्ण घरच साक्षर होतं. तिने घराबाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं किती गरजेचं आहे. त्यामुळे केवळ एका घराचा नाही तर संपूर्ण समाजाचाच विकास होईल. महिला सक्षमीकरणासाठी रोजगार मेळावे, कागदी पिशवी उपक्रम या कार्यक्रमांद्वारे महिलांच्या हाताला काम देणाऱ्या आणि तळमळीने समाजकार्य करणाऱ्या एक इंजिनियर सौ तनया तुषार फुगे यांना आज आपण भेटलो आहोत. जाणून घेऊया त्यांची महिलांचं आयुष्य उजळवण्यामागची तळमळ. नमस्कार ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. मला सांगा, एवढ्या कमी वयात तुम्ही समाजसेवेकडे कसं वळला? कमी वयात समाजसेवेकडे वळाले त्याचं एक रिझन पण आहे, कारण माझं खूप म्हणजे 22व्या वर्षी असताना माझं लग्न झालं आणि माझ्या माहेरी समाजसेवेचा फार काही असा संबंधच नव्हता, कारण माझे वडील सुनील साळुंखे एक रिटायर्ड ऑफिसर आहे. सो आमचं बालपण हे खूप शिस्तीचं आणि तेवढ्याच आखून दिलेल्या चौकटीतलं होतं. सो चौकटीच्या बाहेर जायचं नाही, चौकटीतच ज्या काही असेल गोष्टी की एवढ्या वेळातच खाणं पिणं अभ्यास वगैरे करणं. आणि माझी आई वैशाली साळुंखे ही एक प्रॉपर जॉईंट फॅमिली मधून आलेली, त्याच्यामुळे तिच्याकडनं थोडाफार मला हा वारसा मिळाला की आपण नाती कशी जोडली पाहिजे, अजून लोकांची कनेक्टिव्हिटी कशी ठेवली पाहिजे. सो तिच्याकडनं मला हे एक मिळू शकतं. आणि मग 22व्या वर्षी माझं लग्न ठरलं, ज्यावेळेस माझं लास्ट सेमिस्टर चालू होतं इंजिनिअरिंगचं. तर मी माझ्या वडिलांना म्हटलं की पप्पा थोडंसं आपण सेमिस्टर झाल्यावर लग्नाचा विचार करू, पण आपल्या इथे कसा प्रकार असतो ना की नाही, जर ठरल्यानंतर तो टाइम स्पॅन जो असतो तो फार वेळ घ्यायचा नसतो. सो मग लास्ट सेमिस्टर मध्ये असताना माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मी फुगे कुटुंबात भुसरीमध्ये तिथे आले. आणि ऍक्च्युली समाजसेवेमध्ये येण्याचा माझा पहिला एक हेतू झाला की माझे सासरे स्वर्गीय कैलासवासी सुरेश फुगे यांनी ज्या पद्धतीचं समाजकार्य केलंय त्यांच्या काळामध्ये ते खरंच म्हणजे उल्लेखनीय. आणि म्हणजे मी जर हा आपला व्हिडिओ 2 तासाचा जरी असेल तरी मला ते संपणार नाही सांगून, कारण त्यांनी खूप वाईड प्रमाणात जे समाजकार्य केलं. म्हणजे त्यांचे भोसरीतच नाही, पीसीएमसी मध्येच नाही तर ओव्हरऑल खेडपर्यंत त्यांचं समाजकार्याची चर्चा आहे. म्हणजे इवन तुम्हाला सांगते, असे काही अजूनही खेडमध्ये हॉटेल्स आहेत, ही दुकानं आहेत, तिथे त्यांचे फोटोज रोज लावले जातात, त्या फोटोजची पूजा केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी समाजकार्य, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काहीतरी फीडबॅक मिळावा असं त्यांनी कधीच विचार नाही केला की मला कुठेतरी याचा भविष्यात फायदा होईल.
सो त्यांनी इतकं निर्मळ मनाने आणि जे त्यांना पॉसिबल होईल किंवा जरी त्यांच्याकडनं ते पॉसिबल नाही झालं तरी त्यांच्या ओळखीचा प्रकार होता खूप म्हणजे त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ओळखी होत्या. त्यांनी ते समाजकार्य चालू केलं. म्हणजे आज तर मी कुठेतरी जाते ना कोणत्या एरियामध्ये जिथे कळतं की सुरेश भाऊंची सून आलीये, तर ती लोक खोटं नाही सांगत माझं एवढं छान वेलकम करतात. म्हणजे ती लोक जरी एजड असतील कारण त्यांना मानणारा वर्ग आता ऑलमोस्ट 50च्या पुढे गेलेला आहे किंवा जो तरुण वर्ग होता त्यावेळेस तो आता 35-40 मध्ये गेलाय. तर त्या लोकांचं त्यांना जास्त कळतं की मी आली. एवढं छान वेलकम म्हणजे कधी कधी काही काही ज्या एजड महिला असतात त्या लिटरली रडतात की भाऊंनी आमच्यासाठी खूप जास्ती केलं. म्हणजे कोणाला घरासाठी मदत केली, कोणाला ऍडमिशन साठी, कोणाला गावाकडून काही प्रॉब्लेम्स असतील तिथे म्हणजे फायनान्शियल जी मदत असते ती सुद्धा. रात्रीचं जरी कोणी आपल्याकडे आलं ना तरी पण मन मोकळेपणाने मदत करणं हा त्यांचा स्वभाव. त्याच्यामुळे मी खरंच खूप थँकफुल आहे की मी त्यांच्या घरात सून म्हणून आले. आणि दुसरं म्हणजे माझे मिस्टर तुषार फुगे यांनी म्हणजे मला मी ज्यावेळेस लग्न करून आले त्यावेळेस मला म्हणजे काहीच ह्या गोष्टीतली माहिती नव्हती की आपण कारण माझा स्वभाव आहे आपण लोकांशी कनेक्ट असतो किंवा बोलका आहे. पण हा समाजकार्य असं आहे की त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस 4-5 तास समोरच्याला अटेंड करावंच लागतं. तर ह्या गोष्टी मला माझ्या मिस्टरांकडनं खरंच खूप शिकायला मिळाल्या. कारण ते खूप जास्ती पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे सपोर्टिव्ह आहेत की तुला जे वाटतं ना तू ते कर. फक्त थोडी त्यावेळेस भीती असायची मनामध्ये की यार आपल्याला जमेल की नाही जमेल. पण प्रत्येक वेळी तुषारने मला खूप जास्ती साथ दिली. आमचं म्हणजे दोघांचं नातं असं आहे की आम्ही दिवसभर किती मोठ्या शेड्यूल मध्ये असलो तरी आम्ही 1 तास रात्री गप्पा मारल्याशिवाय झोपत नाही. सो ते मला विचारत असतात की काय झालं दिवसभरात, तुला कोण भेटलं किंवा तू त्यांच्याशी काय चर्चा केली. तर मी पण त्यांना पूर्ण सांगत असते. तर त्यातून ते मग माझं काही चुकलं किंवा मला काही अजून पॉइंट्स मांडायचे असतील नेक्स्ट टाइम खूप असं नाही असं करू शकत होतीस. करेक्ट. हे चांगलं केलंस तू आज. येस म्हणजे ती गोष्ट खूप गरजेची असते कारण ही आपण नवऱ्याकडनं अपेक्षा असतेच आपली की मी जर चांगलं केलंय तर माझं कौतुक झालंच पाहिजे. आणि करेक्शन असतील तेही खरंच करतात की तू असं कर किंवा तसं कर. कारण कधी कधी काय व्हायचं ज्यावेळेस मला सभेमध्ये भाषणाला जावं लागायचं मी एवढी घाबरलेली असायची की मी आता बोलणार काय. कारण हे फील्ड असं आहे ना की तिथे एक जरी पॉइंट चुकला आपण पटकन पॉइंट आउट होतो. आणि त्यातल्या त्यात लेडीज आहोत आपण ही तर पहिली व्हायला कारण लागत नाही. करेक्ट. सो आपण तिथे पटकन ट्रोल होतो. त्यावेळेस त्या गोष्टीसाठी त्यांची मला एवढी मदत झाली की तू ठीक आहे तू कोणाकडे बघायचंच नाही. लिटरली लास्टचं एखादं झाड असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगकडे बघून बोल. पण सुरुवात तशी कर. पण मग आता मला म्हणजे छान जमतं की एखादा विषय दिला की पटकन आपण बोलू शकतो. पण सुरुवात फार त्यांची मला मदत झाली सुरुवातीला. आणि आम्हाला वारसा सुद्धा आहे सासऱ्यांचा त्याच्यामुळे मला फार म्हणजे असं अवघड असं म्हणावं असं गेलं नाही. आणि ओव्हरऑल फॅमिलीचा खूप सपोर्ट मिळाला मला वाटतं येण्यासाठी. येस. कारण फॅमिली सपोर्ट माझ्या सासूबाई त्या फार प्रेमळ आहेत. म्हणजे कधीच त्या अशा मला कधी बोलल्या नाहीत रागावून किंवा म्हणजे डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. जे तुला करायचंय कारण तू चुकणार नाहीयेस हे तुला माहितीये. सो तू तुझ्या पद्धतीने कर. कारण आता मला 5 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यापेक्षा 1.5 वर्षाचं बाळ आहे छोटं. सो मला ती मदरहूड जबाबदारी सुद्धा बाहेर जाताना मी जर एकटी असते तर मला ती पेलवली नसते. सो त्यांच्याकडे माझी पिल्लं असताना तेव्हा मी निर्धास्त असते की ठीक आहे चलो आई आहे. खूप मोठा आधार आहे खरंच. आणि इट्स खूप गरजेचा आहे तो आधार. कारण आपण बाहेर जाताना माझं कंटिन्युअस लक्ष असतं. म्हणजे मी कुठल्या मीटिंगला जर अशी बसली असेल स्टेजवर मला भीती असते किंवा माझी मुलगी काय करत असेल. कारण ती फार म्हणजे मुलं म्हटल्यावर खेळकर एकदम खूप जास्त. म्हणजे मी घरी गेले की असं लिटरली माझं घर सगळं टॉयनी भरलेलं असतं. पण त्या असल्यामुळे मला खूप जास्त सपोर्ट आहे. आणि मिस्टरही कधी मी मीटिंगला गेले तर मुलांकडे पाहतात. सो मला फॅमिली सपोर्ट कारण फॅमिली सपोर्ट शिवाय माणूस पुढे जाऊ शकतच. सो तो मला 100% आहे.
सासऱ्यांचा वारसा, फॅमिलीचा सपोर्ट आणि परत मिस्टरांचा सुद्धा येस ह्या गोष्टी सो सगळ्या गोष्टी जुळून आल्या. समाजसेवेतलं पहिलं पाऊल कुठे टाकलं? समाजसेवेतलं पहिलं पाऊल 2021 साली आमचं ज्यावेळेस हळदी कुंकू करायचं होतं त्यावेळेस मला म्हणजे आमच्या भागाची काहीच माहिती नव्हती. कारण मी 2018 साली माझं लग्न झालं होतं. पण मग माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या घरातले माझ्या आदर जे कोणी असतील माझे सगळे तर त्यांनी मला लोकांशी भेटवलं की हळदी कुंकू करायचंय. कारण हळदी कुंकवामध्ये तर सासूबाईंपेक्षा मलाच पुढे जावं लागत होतं. सो मग मी आधी लोकांशी जाऊन भेटले तिथल्या लेडीजशी की असं असं आपल्याला करायचं ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या. मग त्यावेळी मला ह्या गोष्टींची थोडीफार चाहूल लागायला लागली की हा प्रकार असा आहे किंवा आपण लोकांशी कसं तिथे रिॲक्ट केलं पाहिजे. जरी हळदी कुंकू असलं आपण एखाद्याला हळदी कुंकू लावलं आणि वाण दिलं म्हणजे संपलं असं नाही. आपल्याला लेडीजशी तिथे जाऊन इन्व्हॉल्व्ह व्हावं लागणार आहे. खरे म्हणजे लेडीज आली आणि आपण जेवढे फक्त स्माइल केलं आणि ती गेली असं तर नाही. फॉर्मॅलिटी झाली करेक्ट हळदी कुंकवाची जो की तो प्रकार मला नको होता. त्याच्यामुळे मग मी पहिलं हळदी कुंकू झालं आणि देन मग त्याच्यानंतर आपले जे ऍक्टिव्हिटीज चालू झाल्या कारण त्यानंतर मी लेडीजशी खूप जोडली गेले. त्याच्यामुळे मला लेडीज सोबतचा जो त्यांचा जो माझ्याविषयीचा प्रतिसाद आहे हा मला खूप जवळून कळला. मग त्याच्यानंतर आम्ही असे कार्यक्रम चालूच करत गेलो. मग मी 2022 साली रोजगार मेळावा हा कार्यक्रम घेतला जो की तो नॉट ओनली फक्त महिलांसाठीच होता ओव्हरऑल पूर्ण सगळ्यांसाठीच होता. तर त्या रोजगार मेळाव्यात माझ्याकडनं 800 जण प्लेस झाले. अरे वा खूप मोठा आकडा आहे हा. हो आणि जे 800 जण प्लेस झाले ते माझ्याच भागातले झाले. सो मला त्या गोष्टीचं इतकं छान वाटलं की आपण कोणासाठी तरी खारीचा वाटा बनलो. आणि मग त्या ह्याच्यात आम्ही लेडीजसाठी पण मला त्यातून कळलं की लेडीज सुद्धा खूप जास्ती बेरोजगार परिस्थितीत आहेत. कारण आपण पाहतो महिलांचं चूल मूल घरात पाहुणे जे कोणी आपल्या घरात नातेवाईक असतात तर त्यांच्यामध्ये पूर्ण दिवस जातो. स्वतःसाठी त्यांना चहा प्यायला सुद्धा टाइम मिळत नाही आणि त्यातूनही ती लेडीज हा विचार करते की मला पैसे कमवायचे म्हणजे मला ती त्यांची ती मानसिकता कुठून येते मला तोच मी स्ट्रॉंगनेस कुठून करेक्ट की जी महिला सकाळी 5 ला उठते तिच्या मुलांचा टिफिन तिच्या मिस्टरांचा टिफिन नंतर सासू सासरे पाहुणे दिवसभर मुलांचं होमवर्क आणि एवढं संध्याकाळचं जेवण जो काही प्रकार एवढं करूनही ती संध्याकाळी 11ला आडवी पडते. ती विचार करते की नाही मला काहीतरी करायचंय मला काहीतरी काम द्या. तर मला त्यावेळेस असं जाणवलं की खरंच खूप गरजेचं आहे. एक इन्सिडेंट सांगते की मी एकदा अशीच मंदिरात गेले होते आणि बसले मंदिरात दर्शन वगैरे होऊन. एक आजी होत्या त्यांचं वय 60 असेल 60 ते 65च्या दरम्यान होत्या त्या आणि त्या मला आल्या माझ्या जवळ आल्यावर म्हटलं की ताई बरं आहे का हो. तर मी 2 मिनिटं शॉक झाले कारण एवढी वयस्कर बाई आपल्याला ताई म्हणतीये. तर मी म्हणजे एकदम स्पष्ट विचारलं म्हटलं आजी तुम्ही मला ओळखता का. तर त्या एकदम अशा मला चिडल्याच की का नाही ओळखणार तुम्ही माझ्या घरी येऊन गेला होता आपण किती वेळ गप्पा मारल्या म्हणजे हळदी कुंकवाच्या वेळी मी विजिट केली होती सगळ्यांच्या घरी. साहजिक आहे थोडस ते एज वाईज त्यांची चिडचिड साहजिक आहे ते मला समजून घेते. म्हटलं सो सॉरी मी तुम्हाला आता माझ्या लक्षात आलं की आपण कुठे भेटलो. त्यावेळेस त्या मला इतक्या म्हणजे अचानक बोलून गेल्या की ताई माझं काम होतं तुमच्याकडे. म्हटलं बोला ना आजी मला काहीतरी ना काम बघा ना म्हणजे 60चे आजी ती काम मागतीये. तर मी म्हटलं की आजी एकतर तुमचं वय कशात बसणार नाही. सेकंड थिंग तुम्ही ह्या वयात कामाची गरज तुम्हाला. तर त्यावेळेस ती आजी सांगत होती की तिची दोन्ही मुलं गव्हर्नमेंट सर्वंट आणि सून पण एवढ्या छान दोघी पण काय होतं ना की अशा वेळी थोडस संसाराचा प्रत्येकाला ओझं असतं. सो थर्ड पर्सन कोणाला नको वाटतं म्हणजे ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे तुमची माझी सगळ्यांची ओव्हरऑल. सो आजीचं म्हणणं होतं की मला दवाखान्याला पैसे लागतात ग मला कुठे म्हणजे मला माझं भागत नाही आणि मी प्रत्येक वेळी त्या लेकाला मागू नाही शकत की मला पैसे दे. सो माझ्यासाठी काहीतरी काम बघा. तर मला ते इतकं फील झालं. मग मी घरी आला पूर्ण दिवसभर त्या आजींचा विचार करत होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी
मी एक मॅडम आहेत त्यांच्याशी जाऊन भेटले. म्हणजे आपण कागदी पिशव्या असतात ज्या मॉलमध्ये आपण बघतो किंवा ज्या डिलिव्हरी बॉय त्या पिशवीमधून डिलिव्हरी करतात तर मी असं विचार केला की ही खूप सोपी प्रोसेस आहे की बाबा ते कट करून पेस्ट करायचं आणि म्हणजे हे जमू शकतं एक 40च्या पुढच्या महिलांना किंवा 60च्या आज ज्या आहेत तर मी त्या लेडीजशी भेटले. तर त्यांना म्हटलं की मला काम करायचंय लेडीजसाठी, सो आपण काहीतरी चालू करूया. काही असेल, छोटी पिशवी पासून असेल किंवा मोठ्या, पण आता मला सुरुवात करायची कारण असा मला इन्सिडेंट माझ्या आयुष्यात परत नकोय. कारण ती आजी मला माझ्या आजी सारखी होती. सो मग आम्ही 2-3 वेळेस मीटिंग केली. त्यांना मी घरी बोलवलं. मग त्याच्यानंतर खूप मोठी लेंदी प्रोसेस होती की लेडीज जमा करणं, लेडीज पर्यंत निरोप देणं. कारण मी खूप नवीन होते. म्हणजे तेवढ्या लेडीजना एकत्र करणं इट्स अ बिगेस्ट टास्क आहे. हा, लेडीजला एकत्र करणं खूप biggest task आहे. कारण प्रत्येकीचे वेगवेगळे विचार, प्रत्येकीचं शेड्यूल वेगळं. मग मी अशी लिटरली फोन केला की प्रत्येकाचा टायमिंग घेऊन ठेवायचे की नाही ताई तुमचा हा वेळ, तुमचा तो वेळ. आणि मग सगळ्यांचं एक झाल्यानंतर एक 15 दिवसांनी मीटिंग लागली. त्या मीटिंग मध्ये मग त्या मॅमनी सगळ्यांना प्रशिक्षण दिलं कागदी पिशव्यांचं. तर मग माझं बॅड लक इतकं घाण की ते प्रशिक्षण माझं एवढं छान झालेलं फ्लॉप गेलं नेक्स्ट 2-3 डेज नंतर. तर मला ते इतकी हळहळ झाली की यार मी बायकांना आशेला लावले. कारण माझी आता सिच्युएशन अशी झाली आहे ना की मी एखादी जर उभी राहिले तर लेडीज मला खूप आशेने बघतात की काहीतरी ही चांगलं करेल. सो मला तो हिरमोड कोणाचाच करायचा नाही. मी परत थर्ड पर्सनला जाऊन भेटले की असं असं आहे, मला करायचंय, तुम्ही मला हेल्प करा. तर म्हटलं ठीक आहे. मग अजून आम्ही एका 1-1.5 महिन्याने दुसरी मीटिंग लावली. परत एवढ्या लेडीजला एकत्र जमा केलं आणि मग त्यांना ट्रेनिंग दिलं परत. आणि मग ट्रेनिंग दिल्यानंतर आज माझे 5 ग्रुप आहेत 20-20 जणींचे, जे की ते स्वतः घर बसून त्यांना मटेरियल येतं, ते कॉपी करून म्हणजे पेस्टिंग करतात, कट करून व्यवस्थित ते मटेरियल जाऊन देतात. म्हणजे आज तीच आजी पण मी त्यात सहभागी करून घेतली की मी सांगताना हे आजीला नाही जमलं तरी हरकत नाही, पण तिने जो त्यावेळेस माझ्यावर विश्वास टाकलाय की तू करू शकतेस काहीतरी माझ्यासाठी, तो मला म्हणजे फार. आणि ती आजी कधी कधी मला भेटते ना तर म्हणजे फार मी आता तिला हमखास म्हणते की मला पार्टी हवी पहिल्या पगाराची कारण पार्टी हवी. सो असा इन्सिडेंट आहे आणि अजूनही मला ह्याच्यामध्ये महिलांसाठी काम करूशी वाटते. कारण तुम्हाला सांगतो महिला ही खूप वर्सटाईल आहे. तिच्यात एवढं मल्टी टॅलेंट असतं ना, खूप म्हणजे मी पाहते ना कधी कधी इतकं ऍट अ टाइम पाहुणे अटेंड करणं, सगळ्या गोष्टी पटकन नवऱ्याला हातात सगळं देणं, मुलांचं म्हणजे हे कोणीच नाही करू शकत. एकाच वेळी सगळ्या गोष्टींवर लक्ष असणं म्हणजे ते असे 10 डोळे असल्यावर वेगळे फिरवतात. ते चित्र असत ना नवरात्रीमध्ये 10 गोष्टी खरंच. आणि हे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आहे. सो मला असं वाटतं त्या गोष्टींचा कुठेतरी आपण फायदा करून घेतला पाहिजे. कारण ती लेडीज काय होतं घरात मारली जाते की तिच्या इच्छा अपेक्षा की नाही घरातनं बाहेर पाठवत की तुला जॉबला नाही जाऊ. ठीक आहे, जॉबला नाही जाऊ शकत आहे, पण तिच्या जी ऍक्च्युअल कला आहे. आता मी नवीन प्रोजेक्ट चालू करणार आहे की बाबा ज्या महिलांना ज्या म्हणजे कुकिंग मध्ये जास्ती इंटरेस्ट आहे किंवा किचनच्या बाहेर त्या कधी गेलेल्याच नाहीये, पण मग आता काय होतं 40 नंतर ज्यावेळेस मोनोपॉज जवळ यायला लागतो फार चिडचिड होते महिलांची. म्हणजे त्या महिलांना असं ह्या पॉइंटला येऊन वाटतं की यार मी काहीच केलं नाही आयुष्यात, मी काहीच नाही. पण मग ठीक आहे, वेळ गेली नाहीये. जर तुझं आयुष्य 100 पर्यंत आहे तर 60 वर्ष आहे तुझ्याकडे. तर मग आताच मी एक मसाल्यांचा प्रोजेक्ट चालू करणार आहे की बाबा माझ्याकडे असे काही वेल नोन ट्रेनर आहेत जे प्रशिक्षण देतील. आपण स्वतः मसाले तयार करून बाहेरच्या देशामध्ये किंवा आपल्या इंडियात जे कुठे काही असे एक्झिबिशन असतात तिथे आपण, कारण आपल्या मसाल्यांना खूप जास्त डिमांड आहे. कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, प्रोटीन्स असतात, कॅल्शियम, म्हणजे सगळे प्रकार सगळे न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये आहेत. मागणी आहे आणि आपल्याला ते घरी बसून कळत नाही. ज्यावेळेस आपण त्या वातावरणात जातो बाहेर पडतो तेव्हाच मागणी समजते. तर मला मग थोडस असं वाटतं की आपण महिलांसाठी ते काम करावं. आणि महिलांचं जे बोलत ना की त्या घरात मारली जाते, खूप खूप एकटं
वाटतं एका पॉइंटला. आणि जेव्हा मेनोपॉज वगैरे ह्या गोष्टी तर येतात ना, तेव्हा मूड स्विंग मध्ये अति विचार करणं, ओव्हर थिंकिंग करणं, यार मी सगळं घरच्यांसाठीच करत आलीये, परत आणि असं नसतं की सगळ्यांच्याच घरचे त्यांना तेवढं चांगलं ट्रीट करत असतात. मग तिथून परत त्यांना ऐकायला मिळणं की तू काय करते दिवसभर घरी, काहीच काम नसतं तुला. म्हणजे ऍक्च्युअल तिचं जर लग्न 16व्या वर्षी झालेलं असेल किंवा 18व्या वर्षी आपण धरूया, 18 ते 40 मध्ये तिने कंटिन्युअस फॅमिलीला वेळ दिलेला असतो. सो फॅमिली पण तिच्याकडनं हेच एक्सेप्ट करत असते की तू करायचं, म्हणजे गृहीत धरलेलं असतं. करेक्ट, की तू करायचंच आहे. म्हणजे एवढ्या फॅमिलीची अपेक्षा वाढल्या जातात की ऍट द लास्ट पॉइंट 40च्या आलं फॅमिली म्हणजे ठीक आहे, तुला होतंय आणि तू करू शकतेस. मग ती फार केलंच. आणि आता अचानक काय तुला सुचतंय की जॉब करायचंय, बाहेर जायचंय. आता आपल्याला पिरियडचे 5 दिवस जरी असले, ही संकल्पना जी मला तर आजपर्यंत कळलेली नाहीये की 5 दिवस काहीच, म्हणजे त्या स्त्रीला एवढं तुच्छ लेखवलं जातं. म्हणजे मी कधी कधी माझ्या मी भुसरी सारख्या भागात राहते, सो तिथे हा मी प्रकार खूप अनुभवलाय की 5 दिवस त्या स्त्रीला इतकी घाणेरडी वागणूक असते. पण ती का दिलीये, म्हणजे तिले 5 दिवस तरी तिला आराम नको. आज जे ते पेन्स होतात किती वाईट प्रमाणात आहे. आणि जर ती स्त्रीच नसेल तर घराला काय अर्थ, घरपणच नाहीये. आणि जर तिला नाहीच पिरियड्स आलं तर मग काय, तिच्याशी कोणी लग्न करेल का? नाही. सगळे मग तिला काय म्हणणार, तीच वाईट, अशी तीच वाईट, तशी तीच वाईट, म्हणजे इकडे आड तिकडे असा प्रकार. सो त्या गोष्टींवर पण मला असं वाटतं की आपण ठीक आहे, प्रत्येकाची मेंटॅलिटी असते, कोणी म्हणजे लगेच सडन चेंज नाही होऊ शकत, पण आपण कुठेतरी आपले विचार मांडू शकतो. कारण माझ्या डोक्यात हा पण आहे की सॅनिटरी नॅपकिन साठीचा पण की त्याच्यावर मग काय, म्हणजे मी तो प्रोजेक्ट चालू करणार होते, पण मी 10 जणांना थोडेसे त्यांचे विचारले की बाबा त्यांच्या काय व्ह्यूज असतील. तर म्हणजे काही अशिक्षित होते, काही सुशिक्षित होते. सो त्यांचं असं म्हणणं, काही जणांचं तर असं की शी हा काही विषय का मांडण्यासारखा. म्हणजे मला तर वाटतंय की आता WHO ने त्याच्यावर मोठं रिसर्च केलं पाहिजे की मोठा सब्जेक्ट नाही तर मग हा काय. आज तो देवांच्या काळापासून आलेला आहे. सो त्या गोष्टीवर पण म्हणजे मी प्रत्येक वेळी मला आणि विचार मांडण्याची पण भीती वाटते, कारण लेडीज आहे आपण. आणि अशा वातावरणात आपण डिरेक्टली आपले विचार प्रवाहाच्या उलट्या दिशेने मांडणं हे काही सोपी गोष्ट पण समाजाला ऍक्सेप्ट होत नाहीये. आणि मेन म्हणजे हे समजून घ्या ना, तुमच्या जन्मासाठी दिलंय ते काहीतरी अपवित्र कसं असू शकतं. ज्या पद्धतीने तुम्ही त्याला बघताय, जस्ट बिकॉज ते ब्लड आहे. म्हणजे ब्लिडिंग सुद्धा की ते घाणेरडं, तुम्ही सर्च केलं का जाऊन म्हणजे याच्यामध्ये की ते घाणेरडंच आहे का किंवा त्याच्यामध्ये काही आहे. ठीक आहे, वेस्टेज आहे आणि ते बाहेर पडलं पाहिजे. मला हे पण मी एक्सेप्ट करते की देवाला हात न लावणं किंवा ठीक आहे, मान्य आहे तुमचं असं समज आहे, पण त्या स्त्रीला असं एकदम लांब असं हातावर काहीतरी फेकणं किंवा असं तिच्याकडनं काही हवं असेल तर आपण टाक ग असं, म्हणजे त्या गोष्टीच मला सहन होत नाही. आणि माझं नशीब एवढं छान आहे की माझ्या सासूबाई त्या मेंटॅलिटीच्या नाही, ना माझी आई आहे ना माझ्या सासूबाई आहे. त्याच्यामुळे मला खूप छान फील होतं की आपण त्या गोष्टी नाही सहन करू, आणि मी नाहीच सहन करू शकत. आणि पण ज्यांच्या नशिबात आलंय त्यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी काम करू शकतो. करेक्ट आहे. त्या गोष्टीसाठी मला खरंच महिलांसाठी काम खरंच करू वाटते, म्हणजे जेन्युअन मला पुढे जाऊन काहीतरी त्यातून हवंय किंवा म्हणजे काहीतरी मला मिळालंच पाहिजे असं नाही. पण मला खरंच, कारण माझी आई सुद्धा हाऊसवाईफ आहे. सो एका पिरियड नंतर त्यांना जो येणारा स्ट्रेस लेवल जो असतो तो खरंच भयानक असतो. आणि प्रत्येक वेळी आपल्याला नवरा साथ देईलच हे माहिती, आणि एक विशिष्ट काळानुसार मुलं त्यांच्या वयानुसार पुढे जातात. सो त्यांना काही फरक नाही, त्यांना थांबवून नाही ठेवू शकत की तुम्ही नका जाऊ, करिअर नका करू. सो लेडीजनी कुठेतरी स्वतःसाठी टाइम दिला पाहिजे. मी त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी घेतली होती, राखी मेकिंग सेशन. म्हणजे मला असं ते घेताना असं वाटलं की यार एवढा मला रिस्पॉन्स नाही यायचा, पण मला ते का वाटलं, कारण अशा काही लेडीज आहेत ना की त्या खूप चांगलं त्यांचं ड्रॉइंग म्हणा किंवा ते स्ट्रक्चर करू शकतात, आर्ट्स मध्ये त्यांना करेक्ट हात आहे,
पण त्यांचे हात कुठे भांडी घासले आणि ती कंपॅरिझन असते की मी किती छान घासू शकते. आणि आज बाई मी घरातले सगळे भांडे चमचम केले आज मी. मला असं वाटलं की तुझी ती कला मग कुठेतरी अशी बाहेर येऊ दे. तर मग मी त्यावेळेस काय केलं की एक ट्रेनर आणली. मग मी महिला अशा जमा केल्या, कारण मी अशा एका ठिकाणी नाही मीटिंग घेतली, कारण मी पाहिलं होतं एका ठिकाणी महिलांना यायचं म्हणजे ट्रॅव्हलिंग प्रॉब्लेम होतो, मुलांची स्कूल असते, ट्युशन्स असतात. सो मग मी त्या ठिकाणी म्हणजे मी असे सेशन घेतले की कोणाच्या तरी पार्किंगला, कोणाच्या तरी टेरेसवर किंवा एक सोसायटीचं जे काही हॉल असेल तिथे, म्हणजे असे 40-30 बायकांमध्ये मी घेतले. मग तिथे मग त्यांनी राखी बनवायला शिकवलं. 2 तास होते सेशन. पण तुला खोटं नाही सांगत, 2 तास त्या महिला इतक्या हरवून सगळ्या गोष्टीतनं त्या छान करत होत्या, मनसोक्त म्हणजे एकीला सुद्धा जांभळी नाही, कारण दुपारचा वेळ होता, झोपेचा वेळ. मी 2 ते 5 असे घ्यायचे. एवढ्या छान आणि करून झाल्यावर आम्ही फोटो काढायचो ना त्या इतक्या स्वतःच्या मोबाईल मध्ये की आम्ही घरी दाखवतो. आणि मग त्या राखीचा मला छान प्रतिसाद आला की मला एका वेळेला लेडीजचे फोन यायचे की एका ठिकाणावर ह्या कॉलनीत ताई आमच्याकडे पण घ्या ही सेशन. चलो ठीक आहे. मग आमचं खूप छान, म्हणजे ते राखी एवढ्या लेडीजनी छान बनवल्या की मला दुकानदारांनी फोन केला की ताई आम्हाला तुम्ही सेल कराल का. तर म्हणजे अशा पद्धतीचं छान युनिक डिझाईन्स बनवल्या. आणि मग मी त्याच्यातल्या ज्या काही राखी होत्या म्हणजे निवडक किंवा छान मला अशा वाटल्या, तर माझ्याच भागात एक अनाथ आश्रम आहे मुलांचं. तर मग मी तिथे एकदा व्हिजिट केलं तिथे मुलांसाठी. तर मग मी त्या मुलांना पाहिल्यावर मी असा विचार केला, आपण रक्षाबंधन एवढं सेलिब्रेशन करणार, ह्यांचं कोण करणार. सो आपण जर त्याची साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं, तर मग मी त्यांच्यातल्याच काही महिला घेतल्या आणि रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी जाऊन तिथे सेलिब्रेशन केलं. म्हणजे ती पण मुवमेंट मला इतकी छान होती की काही मुलं तर इतकी छोटी होती की त्यांना काय बांधलं हे सुद्धा कळत नव्हतं, फक्त मला काहीतरी बांधलंय छान वाटत होतं. आणि त्याची अशी रिबिन जी असते ना ती अशी एकदम छान, म्हणजे मला इतकं त्या गोष्टी अशा समाधान देणाऱ्या गोष्टी. त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या गोष्टीतनं, आणि आता काय झालं की मला आवड तयार झाली. सो मला आता घरात बसवतच नाही. घरात मी एक दिवस जरी असलो ना तरी मला असं वाटतं माझं काहीतरी चुकलं. म्हणजे आपण कोणासाठी तरी काहीतरी करू शकतो, त्यांचं आयुष्य बेटर करू शकतो. ही जी फिलिंग आहे ती खूप भारी आहे आणि ती एका जागी शांत बसून देते. म्हणजे तसं किडा असतो आपल्यामध्ये, तो आता माझा जागा झाला. आणि थँकफुली तुम्हाला सपोर्टही मिळतोय तसा. येस. आणि लोकांकडून प्रतिसादही चांगला मिळतो. आता एवढ्या महिलांना एकत्र आणणं हे सोपं असतं, काय स्ट्रगल्स? अजिबात नाही. आता आपण आपल्या दोघी नॉर्मल, तुम्हाला तुमचे वेगळे विचार आहे, मला माझे वेगळे विचार आहे. आणि लेडीज ह्या कधीच एकत्र येऊ नाही शकत, कारण ही खूप मेंटॅलिटी म्हणजे वेगळी आहे. म्हणजे ह्यात मी चुकीचंही काही म्हणणार नाही, कारण प्रत्येकीचा आपापला विषय आहे. पण एकत्र आणणं म्हणजे मला पर्सनली फोन करावे लागतात. सपोज जर माझ्या एका सेशनला 150 बायका यायच्या, मी 150 जणींना पर्सनली फोन करते. म्हणजे मी जर असं सांगितलं ना की ताई तुम्ही त्यांना कळवाल का, ठीक आहे बघेल, मला जमलं म्हणजे बघेल आणि जमलं तर मग त्यात मी समजून जाते की आपल्यालाच करावं. येस, आपल्यालाच. पण मग कुठेतरी असं वाटतं की ठीक आहे, जर माझं जरी आज घसा बसणार असेल तरी पण तुमचा फायदा होतो. म्हणजे खोटं सांगत नाही, कधी कधी मी रात्रीची बोलू शकत नाही, माझा एवढा घसा पॅक होतो. एकदा एक इन्सिडेंट सांगते. आमचा महिला दिनाचा आम्ही कार्यक्रम घेतला होता. ज्या कार्यक्रमाला म्हणजे माझ्या भागात मला गेल्यावर असं म्हणजे एकमेकींशी गप्पा मारायची ना, त्यावेळेस मला असं कळायचं की लेडीजला व्याख्यान ऐकायला खूप आवडतं. म्हणजे कशाबद्दल आहे, म्हणजे त्या एकमेकींची चर्चा करताना खूप मन देऊन ऐकायचं, ही काय बोलते, ती काय बोलते. तर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपण जर महिला दिन सेलिब्रेट करायचं तर काहीतरी असा वेगळा करू की बाबा लेडीजलाही निवांत वेळ काढून बसता येईल. कारण आपण आता पाहतो होम मिनिस्टर मध्ये सर्रास सगळीकडे
आणि मग त्याच्यामध्ये तोच प्रकार की मग एकीलाच बक्षीस मिळणार, मग दुसरी नाराज होऊन घरी जाणार. म्हटलं असं नको व्हायला. तर मग त्यावेळेस आम्ही बानगुडे पाटील त्या सरांचं आम्ही व्याख्यान ठेवलं होतं आणि त्या पण आमच्या कार्यक्रमाला इतका छान प्रतिसाद आला. आणि त्या आदल्या दिवशी मी कमीत कमी 250 लेडीजला फोन केला स्वतःहून, कारण त्यावेळेस मी खूप नवीन होते. 2022 चीच गोष्ट होती ती. त्यावेळेस मी जेव्हा 350 लेडीजला मी फोन केला ना, माझा संध्याकाळी आवाज गेला पूर्ण. म्हणजे मला बोलताच येत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी माझं भाषण होतं. सो मला इतकं टेन्शन आलं की मी जर माझा घसा परत नाही आला तर मी भाषण काय करू. महिलांना एकत्र करणं हा खूप मोठा टास्कच असतो आणि तो सक्सेस होईपर्यंतची मनात भीती असते की कारण आपण एका वेळी सगळ्यांना खुश नाही करू शकत. हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण मी हिला पण होत आई, तिला पण होत आई, सगळ्यांना ताई नाही हो म्हणू शकत. सो ते आणि लक्षात पण ठेवायला लागतं मी कोणाला हो म्हटलीये, कोणाला नाही म्हटलीये. आणि ते एवढं सगळ्या बायकांमधून लक्षात ठेवणं किती अवघड आहे. म्हणजे कधी कधी माझी ना अशी वेळ येते की मला ते म्हणतात ना, एकाच चेहऱ्याचे 7 जण असतात जगात. ओह माय गॉड. म्हणजे मला कधी कधी एकच लेडीज अशी प्रत्येक ठिकाणी कॉलनी मध्ये ह्या ताईला मी तिकडे राहिलो म्हणजे की नाही मी इथेच माझं पण असंच होतं बरंच. म्हणजे ते प्रत्येक वेळी आठवायला आणि त्याचं नाव पण लक्षात ठेवून. म्हणजे माझं असं झालंय ना की मी म्हणजे माझा स्वभावच आहे की मी खूप विचार करते, कारण मला पुस्तक वाचायला फार आवडतात. मी शक्यतो म्हणजे रणजित देसाई, नितीन देसाई, पु ल देशपांडे यांचे खूप वाचते. म्हणजे मला आवडतात ऐतिहासिक. आणि मग मी एका गोष्टीवर खूप विचार करते, जर मला जोपर्यंत ते कोडं सुटत नाही हे असंच का. आता सपोज एखाद्या मी रोडनी चालली आणि एखाद्या ताई मला जाताना दिसल्या, त्याला म्हणते काय हो बरे आहेत का. मला ते घरी जाईपर्यंत ह्या कोण होत्या बोलून तर आले मी, पण कोण होत्या. म्हणजे नेक्स्ट टाइम मी जर त्यांना म्हटलं की सॉरी मी तुम्हाला पहिल्यांदा त्या आजी सारखंच रिपीट होणार की तुम्ही असं ओळखलं नाही. करेक्ट. मला खूप म्हणजे मला असं छोट्या गोष्टीचाही मी फार विचार, कधी कधी माझ्या मिस्टर मला तेच म्हणतात की तू एवढा जर एका गोष्टीचा जर विचार केलास अशा किती गोष्टी तुझ्या आयुष्यात पुढे होणार आहेत. माझा आहे स्वभाव. म्हणजे मी कधी कधी आपण सिग्नलला असतो, जो भीक मागणारा भिकारी येतो, मी त्याच्याकडे बघून इतका विचार करते ना की ह्याच्याकडनं घेण्यासारखं काय आता, की तू पहिल्या गाडी कशी जातो, मागतो भीक, नाही कोणी देत, सेकंड गाडी, थर्ड गाडी, त्याला 10व्या गाडीपाशी 1 रुपया मिळतो. गिव्ह अप न करणं. सो मला ते वाटतं की हा जो पेशन्स आहे तो खरंच ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण अपमान पण नाही पचवू शकत आणि पेशन्सही तेवढा ठेवायला पाहिजेच, कारण पेशन्स शिवाय नथिंग इज पॉसिबल. सो ती गोष्ट आहे. म्हणजे माझं मी पण आता माझ्या आयुष्याकडून तीच गोष्ट शिकतेय. माझं ना प्रतीक्षा आहे, पण पेशन्स नाही. मी पण म्हणजे कॉलेजमध्ये होते ना, मी एवढी धांगडधिंगी होते. म्हणजे मी कराटे चॅम्पियन आहे, मी डान्सर आहे आणि मी सगळ्या लिडरशिप केल्यात कॉलेज स्कूलमध्ये असताना पण, की लेझिम असू दे किंवा एनसीसी असू दे, किंवा मी साधी स्कूलमध्ये असायचे 1ली ते 4थी किंवा 10वी पर्यंत मी मॉनिटर असायचे. म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी लिडरशिप आवडायची पहिल्यापासून. आणि इथे आमचं मुलं आणि मग ते फॅमिली सगळी आणि त्यात आमचं प्रॉपर असं म्हणजे माझं सासर प्रॉपर गाववालं तो प्रकार. सो लिडरशिपचा चान्सच मिळाला ना. पण ते पेशन्स पण ठेवावं लागतं की नाही होत आहे, ठीक आहे, करूया. आता महिलांना एवढं एकत्र घेऊन येत असताना महिलांचे कोणकोणते प्रॉब्लेम जाणवतात. महिलांचा प्रॉब्लेम म्हणजे काहींना तोच मी जो म्हटलं की घरातनं बाहेर पडायची संधी कधी मिळाली, आणि जर पडायचं म्हटलं तर करायचं काय, तो मेन. कारण कसं असतं ना, कोणाकोणाचं आपण एक प्रेस्टिज असतं की माझे मिस्टर ह्या कंपनीत आहे, मी असली कामं नाही करू शकत. हे खूप चालतं खूपच. आणि यांना काही समजावू पण शकत नाही. अरे तुझ्या मिस्टर काम करतात म्हणजे असं थोडी नाही की तू हे नाही करू शकत, किंवा ती कोणतरी खालच्या दर्जाच्या लोकांनी करायची गोष्ट थोडी नाही. आपल्या इथे ना हे जे कम्पॅरिझन आहे ना हे खूप वाईट आहे आणि देशाच्या अधोगतीला हेच कारणीभूत. कारण
सतत आपण दुसऱ्याला पाण्यात लेखणं की नको ग, तिचा तिथे नवरा आहे, मग ती ते काम करते, मी जर केलं तर ते कसं. आत्ताच पहिले बघा तुम्ही मॅम, घरी आपण लेडीजला काम दिलं जायचं की गजरे तयार करणं, परत आपण ज्या अगरबत्ती असं हातावर वळवून त्या, किंवा काही पण असे पॅकेजिंगचे म्हणा किंवा काय. पण आता काय होतं, मशिनरीज आल्यामुळे ना मॅन पॉवर त्या लोकांना खूप कमी वाटायला लागली. पण त्यातूनही जेव्हा हे प्रोजेक्ट आले ना, त्यावेळेस लेडीजचं असं म्हणणं झालं की ताई आम्ही करू शकतो, पण आमच्या मिस्टरांना काय वाटेल, आमच्या घराचं एक प्रेस्टिज आहे. सो मग ते सुद्धा माझ्यासाठी एवढं डिफिकल्ट गेलं ना की मग मी आता करू काय, कारण मी प्रत्येकीच्या मनासारखा तो जॉब नाही आणू शकतो. आणि म्हणजे काहींचा थोडासा घरचाही प्रॉब्लेम असतो, इशू की मुलं सांभाळून मला हे करायचंय. सो असे प्रत्येकीचे म्हणजे लेडीज वाईज प्रॉब्लेम निघतात की मी बाहेर पडू शकते, मी तेवढ्या वेळात घरी जाऊ शकते की नाही शकत, कारण त्यांनी खूप गुरफटवून घेतलेलं असतं. आणि मग त्या म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड आपण म्हणतो ना की तिच्याकडनं ते होणारच, आणि तुला जर करायचं तर साइड बाय साइड कर. सो आता मी त्यातून सुद्धा मग आरी वर्कचे क्लास आता आहेत महानगरपालिकेचे चालू केले. आता त्यानंतर मी योगाचे क्लासेस चालू करणार आहे, कारण मग लेडीजला मी तेच सांगते, तुम्ही स्वतःला वेळ देणार कधी. आज आपण जो मेनोपॉज म्हणतो तो काय येतो, जर तुम्ही कंटिन्युअस स्वयंपाक घरात आहात, कंटिन्युअस ते बर्निंग तुम्हाला होतंय, हीटच्या अराउंड करेक्ट, तर तुम्हाला ते बाहेर काढण्यासाठी स्वतःला तरी थोडस कूल व्हावं लागेलच ना. सो आणि मग तिथून पण प्रॉब्लेम की ताई मी टी शर्ट नाही घालू शकत. मग साडीवर तर कसं कुठलाच योगा होत. म्हणजे प्रत्येक जो काही असेल ना, प्रत्येक ठिकाणी काही नाही काही छोट्या छोट्या गोष्टीत प्रॉब्लेम्स येतात. कारण मला सांगा ना, आपण साडीमध्ये फार फार तर प्राणायाम करू शकतो, योगा काय करू शकतो, आणि मग सोपं नाहीये ते नाहीच आहे. आणि म्हणजे इव्हन आपला पंजाबी ड्रेस सुद्धा त्यातही सोपं नाही, कारण काही काही आसनं अशी आहेत की जे आपल्याला खाली वर करून करावे लागतात. सो आहे म्हणजे मला एखादं कुठली काम चालू करायच्या आधी मला प्रत्येकीचं विचार घ्यावे लागतात की जर असं असेल किंवा तसं नसेल तर आहेत फार गोष्टी मॅटर करतात, छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. आता महिलांसाठी जी तुम्हाला ही करण्याची तळमळ येते ती कशी जागी झाली की मला महिलांसाठी काहीतरी विशेष करायचं किंवा त्यांना त्याच्यातून वर काढायचं, हे का वाटलं, कारण मी स्वतः एक म्हणजे फ्रँकली सांगते, मी ज्यावेळेस लग्न झालं 2018ला आणि त्याच्यानंतर मला 2020ला मुलगी झाली पहिली, आणि त्याच्यानंतर म्हणजे मी 2019 मी पूर्ण घरात बसून राहिलो. 2020 माझा एक आपण म्हणतो ना पोस्टपॅन्ट्रम पिरियड जो असतो आफ्टर डिलिव्हरी, तो पण माझा, आणि त्यानंतर कोविड, म्हणजे कंटिन्युअस. आणि आपण ज्यावेळेस पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं असतं ते पण विथ डिस्टिंक्शन, आणि त्यानंतर आपण कंटिन्युअस घरात असतो तर आपल्याला किती त्रास होतो. म्हणजे मला सवयच नाही म्हणजे. आणि मग मला असं झालं की काहीतरी आपण करायला पाहिजे. आपण मान्य बाळ लहान आहे, पण म्हणजे मला तो घरातच बसवत नव्हतं. माझ्या मिस्टरांना मी कंटिन्युअस म्हणायचे की तुषार मी काहीतरी करते, पण इतकं त्यावेळेस बॅडलं की कोविड आला होता, आणि कोविड मध्ये सगळ्यांना वर्क फ्रॉम होम असेल, त्यामुळे नवीन तुम्हाला ऑन फील्ड जाऊन कामच करता येणार नव्हतं. त्याच्यानंतर मग थोडस कोविडचं मी तो वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जाऊन गेले, तोपर्यंत मुलगी मोठी झाली. त्याच्यानंतर मला थोडेसे प्रोजेक्टचे काम यायला लागले की जे डिप्लोमा बेस आपण असतात ते, त्यात भले 2च तास मी काम करायचे, पण मला इतकं रिलीफ फील व्हायचं ना की कंटिन्युअस खाली आले की परत ते बाळाचं रडणं किंवा परत आणि घरातल्या गोष्टी. सो मला तिथे कुठे असं वाटलं की आपण जर 2 तास वेळ काढतो आपल्याला एवढं छान रिलीफ म्हणजे फील होतंय. सो मग मी त्या गोष्टींना मग थोडी बाहेर पडत आले. बाहेर पडल्यानंतर मग मी ज्यावेळेस 2021 साली बाहेरच्या जगाशी कनेक्ट झाले ऍक्च्युअल मध्ये, त्यावेळेस मग मला कळालं की नाही, महिलांना बाहेर काढलंच पाहिजे, कारण त्या अशा असतात ना की त्यांना कोणी आपलं हाताने आपण आपलं नुकसान करतो हेही कळत नाही लिटरली, कारण त्या एवढ्या स्वतःच्या कुटुंबात इन्व्हॉल्ड होऊन जातात ना की तिथून त्या स्वतःची काय म्हणतात आपण स्वतःलाच ओळख विसरतात. कारण मी सांगतेय, मी ज्यावेळेस राखीचं सेशन घेतलं ना, त्या ज्या ट्रेनर आहेत त्यांचं नाव नाही घेत,
पण त्या इतक्या टॅलेंटेड आहेत, त्यांच्या हातामध्ये एवढी कला आहे, पेंटिंग्स वगैरे. पण संसार, 2 मुलं, त्याच्यामध्ये कधी जास्ती बाहेर पडल्या नाही. आणि ज्यावेळेस मी माझं राखी सेशन घेतलं, त्यांनी त्यांचे व्हिडिओज पोस्ट केले सोशली, त्यावेळेस त्यांची आई एवढी फील म्हणजे छान वाटलं ते. मला त्यांनी स्क्रीनशॉट पाठवले की त्यांच्या आईचे, त्यांच्या आईने त्यांना हे लिहिलं होतं की बाळा तू आत्ता ऍक्च्युअल ट्रॅकवर आलीस. कारण तुझ्या अंगात एवढी कला होती, पण संसार आणि मुलांमध्ये तू ती पूर्ण गाडली गेली होती. पण आता ऍक्च्युअली तू ट्रॅकवर आहे. ती मला प्रत्येक सेशन झाल्यानंतर की थँक्यू ताई, मी तुमच्यामुळे बाहेर पडले किंवा काय. पण आता ही खूपच छान, म्हणजे अशा पद्धतीने माझ्याकडनं मला असं वाटतं कोणाला मदत होत असेल माझी तर ती मला आवडेल करायला. कारण एका महिलेवर पूर्ण कुटुंब डिपेंड असतं, किंवा पूर्ण तिने जर स्वतःला थोडस बाहेर काढलं कुटुंबातून तर ती स्वतःही एक काम डाऊन होऊ शकते आणि घरातल्या लोकांनाही ती एक वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकते, चांगल्या पद्धतीने करू शकते. ती सुद्धा साक्षर होते, स्वतःला वेळ देते, स्वतःचं अस्तित्व परत मिळवते. अरे म्हणजे ती एवढी प्रामाणिक असते ना महिला, की मी माझ्या सासूबाईंवरून पाहते की जर संध्याकाळी म्हणजे जेवण झाल्यानंतर कोणी येणार नसतं आपल्या घरी पाहुणे, पण किचन ओटा चकाचक पाहिजे. भले कोणी येऊ नाही तर नाही येऊ, माझ्या मनाला वाटतंय ना की माझा किचन ओटा असाच पाहिजे. म्हणजे काही त्यावेळेस तर मी म्हणजे काही लेडीज ऐकते ना की त्यांना आपले मिस्टर ज्यावेळेस जॉबला निघतात ना, म्हणजे इतक्या धावधाव पळपळ की त्यांना रुमाल दे, त्यांचे शूज दे, सॉक्स दे, पण ते प्रामाणिक करतात. म्हणजे कुठेच त्या हे करत नाही की चला आज मला कंटाळा आलाय किंवा आज माझं दुःख आहे, नाही, प्रामाणिकपणे. आणि मला त्यांचा हा प्रामाणिकपणा कदाचित त्यांना मला खूप जास्त आवडतो. आणि तो चांगल्या ठिकाणी युज झाला तर अजून तिलाच बेनिफिशियल, तिलाही बेनिफिशियल, देशही बदलू शकतो. कारण आपण काय होतं, ही मी विचार कुठल्या लेडीजला म्हणतो ना, तुमच्यामुळे तुम्ही देशाला उपयोग मी कुठे, देश कुठे. नाही, तुम्ही जर आज हे झालात, काहीतरी केलं, आता तुला माझ्या वेळेला तुम्ही सांगते की मी कराटे चॅम्पियन आहे, पण माझ्या वडिलांनी मला कधीच मॅचेस मध्ये उतरवलं नाही. कारण असं ते वडील आपण म्हणतो ना सॉफ्ट एकदम कॉर्नर असतात किंवा मुलींसाठी, सो त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, तुला जर कुठे किक वगैरे लागली, मुलींची जात आहे तू, नको, सो तू काय प्रॅक्टिस करायची कर, पण कर. पण मला ते इतकं असं वाटायचं, आता मी माझं स्वप्न मुलीत पाहते. माझी मुलगी 5 वर्षाची, आता ती नॅशनलला गोल्ड जिंकली कराटे मध्ये. सो मला असं वाटतं की, आणि तिच्यासोबत मी दिवसभर थांबते, म्हणजे मी सकाळी 10ला गेले की संध्याकाळी 8ला तिची मॅच होते. पण असं वाटतं की नाही, जिथे मी कुठेतरी थांबली गेली तू तिथे थांबू नको. कदाचित तू माझ्यापेक्षा जास्ती महिलांसाठी कामं करशील, आणि आपला जो हा वारसा आहे तो खूप पुढे आपण चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. सो ते हेल्पफुल राहील मला माझ्या मुलीकडनं. प्रत्येकाला नाही असं स्वप्न जगायला मिळत. करेक्ट आहे का, म्हणजे मी ते ऍक्च्युअल मध्ये कधी कधी अशी समजते की भाग्यवान समजते की आपल्याला आहेत, आणि आपल्याकडे थोडेफार त्या पद्धतीचे गुण असल्यामुळे का स्वामी आपल्याला मदत करतायत पुढे जायला. अगदी महिलांसोबत काम करत असताना असे काही अनुभव आले इमोशनल जे सांगू शकतो? अनुभव म्हणजे आम्ही ज्यावेळेस राखीचे सेशन घेत होतो त्यावेळेस मी अशी कडेला असायचे, कारण त्यांना शिकायचं असायचं. तर त्यावेळेस एक लेडीज राखी बनवता बनवता एवढी रडायला लागली ना की मला म्हणजे 2 मिनिटं कळलंच नाही ती काय एवढी रडते. आणि मला असं वाटतं की एखादं जर रडत असेल ना त्याला 5 मिनिटं का रडून द्यावं, कारण ते मोकळं होण्याचा पण एक तो वे असतो. सो मग त्यांना मी शांत केलं, शांत करून झाल्यावर मी त्यांना सांगितलं की का तुम्ही म्हणजे का रडलं, तुम्हाला नाही आवडलंय, कारण भीती असते का आपण करतोय कोणाला आवडतंय नाही दबावात येऊन. करेक्ट. त्यावेळेस तिचं असं म्हणणं होतं की तिचं वर्षभरापूर्वी तिच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते एक्सपायर झाले. पण म्हटलं मग मी एवढं मानलं त्या बाईला, कारण तुम्ही सांगा ना, ज्या आपण राखी भावासाठी करतो, जर भाऊच आपल्या या जगात नाही, आपण बळ तरी त्या राखीच्या सेशनला जाऊ का? पण त्या लेडीजनी काय माहिती कोणामुळे आली ती, का कोणी तिला आणलं, का ती स्वतःच्याच मनाने आली. पण ती ज्यावेळेस सांगत होती ना म्हणे की ठीक आहे ताई, मी नाही जरी भावाला राखी बांधू शकत पण त्याच्या फोटो समोर तरी मी ठेवू शकते ना.
म्हणजे मला ती गोष्ट एवढी अशी फील झाली की म्हणजे मला हा, आजही touching आहे. सांगताना काटा आला. म्हणजे ती गोष्ट माझ्यासाठी खूप हे होती की आपल्यामुळं लोकांना त्यांच्या भावना एक्सप्रेस तरी करायला हवं. Emotions जगता येतात. करेक्ट. अशा खूप साऱ्या आहेत. Right. आता इथून पुढे तुमचं काय मिशन विजन ठेवून तुम्ही पुढे जाताय? आता पुढे माझं विजन तरी हेच राहणार आहे की आपण कुठेही न थांबता, कारण काही मला सगळेजण म्हणजे बी फ्रँकली काही जण मला सगळे म्हणतात की तुम्ही पॉलिटिक्स साठी करताय, पॉलिटिक्स झालं की तुम्ही आमची तोंडही बघणार नाही किंवा आम्ही तुमच्या दाराला तुम्ही ओळखही देणार नाही. तर मला असं सांगू वाटतं की सगळ्यांना आज 2022 सालापासून महानगरपालिकेच्या निवडणुका पोस्टपोन होतात. तर मला कुठेतरी जर पॉलिटिक्स साठी करायचं असतं तर मी तिथेच थांबले असते, मी पुढे गेलेच नसते की ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस मी 4-5 महिने पटपट काहीतरी कामं करेल. तर मला खरंच असं वाटतं की महिलांसाठी, कारण एक सुशिक्षित लिडरशिप असणं फार गरजेचं असतं. कारण मी एक अमेरिकेचे संशोधक आहे, न्यूसो म्हणून, त्यांनी म्हणजे मी त्यांचं एक लिहिलेलं वाक्य मी खूप मला आवडतं की सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आपल्याला मूर्खाचे गुलाम व्हावे लागेल. आणि ही गोष्ट मला इतकी पटकन क्लिक होते की बरोबर आहे, जर तुम्ही तुमच्या भागात सुशिक्षित लिडरशिप जर निवडली तर तुम्हाला पुढे इन फ्युचर काय चालू आहे हे तरी कळलं पाहिजे, किंवा आपण म्हणतो ना चालत्या जगानुसार आपण चाललं पाहिजे. कारण जर प्रवाह असा येतोय नदीचा आणि आपण असे चाललोय, आपण कसे जाणार आहोत, आपल्याला असंच चालावं लागणार. मग ते जर त्या गावातल्या लोकांची तेवढी मेंटॅलिटी नाहीये तर त्या माणसाचं किंवा त्या लिडरशिप आहे ज्या लोकांकडे, त्यांचं काम आहे की तुम्ही त्या माणसांना वे चेंज करायला लावलं. आणि फार गरजेचं आहे, कारण मी कधी पाहते ना काही ठिकाणी इतके कामं पेंडिंग आहेत, म्हणजे आता आपण रोडवरच पाहतो कुत्र्यांची भटकंती किती वाढली. म्हणजे मला तोही मुद्दा खूप जास्त हायलाइट करूशी वाटतो, कारण आमच्या भोसरी भागात सुद्धा इतकी भटकी कुत्री फिरतात, भीती वाटते लेडीजला की ह्यांनी जर चावा घेतला तर दवाखान्यांचाही खर्च वाढणार. बर, पालिकेच्या दवाखान्यात लोक ते आहे की पालिकेच्या दवाखान्यात, पण तिथे किती वेटिंग असतं, तोपर्यंत त्या बाईला ते सहन होणार आहेत का? कुत्र्यांचं सुद्धा त्यांनी जो काही प्रकार आहे ना बंदी करणार तो सुद्धा नाही. ट्रॅफिकचा दुसरा प्रकार आहे की तो आपण हँडल केला पाहिजे, कारण ऑलमोस्ट सगळ्यांकडे टू व्हीलर फोर व्हीलर आहे, असणारच आहे, कारण प्रत्येकाला आपापली सोय हवी असते. आणि आपण एखाद्याला नाही म्हणू शकत की तुम्ही नाही घ्यायची फोर व्हीलर, तुम्ही टू व्हीलर नाही घ्यायची, प्रत्येक जण घेणार आहोत. तर मी जर माझ्याकडे त्या भागाची लिडरशिप आहे तर माझं काम आहे की तो मी सॉल्व्ह कसा केला पाहिजे प्रॉब्लेम. की आज जिथं हातगाडीचं सुद्धा एवढं साम्राज्य उभं असतं की रस्त्याला गाड्या चालवणं इम्पॉसिबल आहे, दुतर्फा आपण हातगाड्या उभ्या करतो. तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, शेवटी त्या लोकांचं काम आहे, त्यांचं रोजगार आहे तो, करेक्ट, पोटाचा विषय येतो. तर मग तुम्ही एखादं त्यांना एक ग्राउंड उभं करून द्या किंवा एखादी चौपाटी उभी करून द्या की तिथे ते खाण्याचे स्टॉल चौपाटीवर लागतील, त्या ग्राउंडवर ते भाजीच्या सोय होतील. म्हणजे ह्या खूप गोष्टी गरजेच्या आहेत. परत आज मुलं बेरोजगारी, तरुणाईची भन्नाट प्रकार येतो, कारण की 28 वर्षाची मुलं इंटरव्ह्यूला जात आहेत, फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक, सेकंड इंटरव्ह्यू क्रॅक, थर्ड इंटरव्ह्यू त्यांना बॅक यावं लागतं आणि त्यांना अनदर पर्सन कडनं कळतं की यार तो ओळख हवी होती. कशासाठी ओळख? जर त्या मुलाकडे सगळ्या ऍबिलिटीज आहेत पुढे जाण्याच्या, त्याच्याकडे सगळं नसेल तर ठीक आहे ना, एक्सेप्ट आहे ती गोष्ट, पण सगळ्या गोष्टी आहेत क्रॅक करण्याच्या, तर तिथे ओळखीमुळे हा काय प्रकार होऊ शकतो. आणि सर्वसामान्यासाठी खूप अवघड आहेत ह्या गोष्टी, कारण महिलांना सुद्धा तुम्ही जर बाहेर मार्केटिंग, आता मी माझ्या त्याचा विषय सांगितला, मी जर म्हटलं ना की तुम्ही आता हे प्रॉडक्ट तयार केले, तुम्ही मार्केटिंग नाही ताई, आम्ही मार्केटिंग कसं करू, आम्हाला काहीच येत नाही. बरं, त्या गेल्या जरी दुकानात ना, त्यांचा दुकानवाल्यांचा पण व्ह्यू कसा असतो, त्यांचा एक तर अवतार बघणार, दुसरं त्यांची बोलण्याची भाषा, तिसरं एज्युकेशन, मग चौथ्यांदा तो रिप्लाय देणार की नाही आमच्या इकडे चालतं. पण तिथे जर
माझी ओळख आहे आणि मी जर डिरेक्टली गेले तिथे ते माझं प्रोडक्ट घेणार. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की मी खरंच ह्याचा बदल करीन. एक महिलांसाठी एक व्यासपीठ उभं करणार. पॉसिबल झालं तर जो काही आपला न्यू जनरेशन आहे त्यांच्यासाठी गोष्टी नवनवीन करणं गरजेचं आहे. कारण आता आपण पाहतो की बलात्कार आणि हा विषय सुद्धा फार म्हणजे माझी मुलगी आज 5 वर्षाची, पण मला तिला एकटी सोडायला अजूनही भीती वाटते की आपण जर 4-4 वर्षाच्या मुलींवर रेप केस हा प्रकार ऐकतो तर हा का घडतो. तुम्ही जर छत्रपतींचा इतिहास वाचता, आता शिवजयंती येणार आहे, शिवजयंती खूप खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात आणि केलीच पाहिजे, माझं नाही त्या गोष्टीला, पण त्याचा ऍक्च्युअल काय आहे, त्याचा उद्देश काय असतो हा कळला पाहिजे. म्हणजे कदाचित आपण मुलांसाठी कॉलेजमध्ये असेल किंवा शाळांमध्ये या पद्धतीचं प्रशिक्षण देऊ शकतो की तुम्ही एक मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन. कारण मी माझ्या आता लास्टच्या भाषणात हेच बोलले की आपण आपल्या मुलींना सांगतो की तू हाफ घालू नकोस कपडे, किंवा तू नीट राहा, केस मोकळे सोडू नकोस, केस बाळ, जास्ती मेकअप करू नकोस. सगळं मान्य आहे की हाफ कपडे आपली संस्कृती नाहीये किंवा, पण कुठेतरी आपली ही तरी संस्कृती आहे का की आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे ना की तू कसा बघ मुलीकडे. आपण मला सांग, आपण ज्यावेळेस रस्त्यावरून जातो आपण कॉन्फिडंट असतो? कधीच नाही. मी म्हणजे आपण जे स्टोल बांधतो ना कदाचित त्यावेळेस जास्त कॉन्फिडंट असतो की नाही मी आता एकदम छान सेफ आहे आता, दिसत काहीच नाही. हा प्रकार थोडासा मला असं वाटतं मी खरंच म्हणजे मी जर त्या गोष्टीचं नेतृत्व करायला तयार झाले तर मी खरंच बंद करीन. कारण आपण एखाद्याची नजर नाही बदलू शकत, पण ऍटलिस्ट त्याला तू असं वागू नकोस किंवा ही तुझी बहीण आहे. आपण जे प्रतिज्ञा घेतो सर्व भारतीय माझे भाऊ बहीण बांधव आहेत का, नाहीयेत. ते ऍक्च्युली त्यांना सांगणं आणि कळतं. कारण लोकांना कसं झालंय आजकाल पैसा फार म्हणजे मॅटर करतो फार. म्हणजे कॉलेजच्या बाहेर सुद्धा काही मुलं, आता माझ्याच घराच्या पुढे कॉलेज आहे, कॉलेज इतकी मोठी म्हणजे एकदम ज्या रायडर सारख्या गाड्या असतात त्या घेऊन फिरणं किंवा काय, म्हणजे त्या मुलींनी बाहेर पण नाही यायचं कॉलेजच्या. शाळेमध्ये तरी मुली आहेत का सेफ? कुठेच नाहीये. कामाच्या ठिकाणी नाही, शाळेत नाही, कॉलेजमध्ये नाही, आणि परत वरून त्यांनाच बोलायचं की तुम्ही नीट राहत नाही किंवा अरे 4 वर्षाच्या मुलीला तुम्ही काय सांगणार आहे. म्हणजे तिला काय कळणार आहे. तिला असं जरी नेलं तरी ती जाणारच आहे की मला चॉकलेट देतात हे काका की चला म्हणून. म्हणजे ती गोष्ट बदलणं फार गरजेचं आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की निवडणुकींवर एवढं जे सरकार खर्च करतंय ना तिथं करू नका. म्हणजे माझा बिनधास्त त्यांना हा सवाल असेल की तुम्ही का करताय जिथं खरंच करण्याची गरज आहे. आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी सेफ झोन तयार करा, मुलींसाठी पण नाही मुलांसाठी पण असू देत. कारण आपण थोडस स्कूलमध्ये सुद्धा पाहतो की जी आपण गतिमंद मुलं मतिमंद मुलं त्यांचं पण हॅरॅसमेंट केली जाते. ती कशासाठी? तुम्ही प्रत्येक स्कूलला कॅमेरे द्या, जरी जिल्हा परिषद स्कूल असेल प्राथमिक विद्यालय असेल कॅमेरे द्या. आज जर एखादा गतिमंद मुलगा असेल मतिमंद मुलगा असेल त्याची आई तर ऑलरेडी ती आतून एवढी डिप्रेस असते, त्यातून जर तिला जर कळलं की आपल्या मुलासोबत स्कूलमध्ये असा प्रकार होतो, कारण थोडेसे ही जी मोठ्या वर्गातली मुलं असतात तो हा तिची काय म्हणजे भावना तयार होईल किंवा टीचर्स लोक करतात काय. म्हणजे तिचं मेल्या होणं एकतर म्हणजे आपण असं म्हणतो ना की मुलीचा पण बाप होणं आणि मुलांचाही बाप होणं फार आजकालच्यात अवघड झालेलं आहे. कारण कोणाची मानसिकता कोणाचा दृष्टिकोन म्हणजे कळतच नाही आणि त्या ह्याच्यातून चालणं म्हणजे फार अवघड आहे. म्हणजे कोणावर विश्वास ठेवा आजकाल ते समजत आणि असं झालं तर मग का त्यांना शाळेत पाठवतो म्हणजे देशाच्या अधोगतीला पहिलं कारण ते होतं. त्या गोष्टी बदलल्या पाहिजे आणि जर मला संधी मिळालीच तर मी त्यांना नक्की त्याच्यावर काम करेलच. आणि तुम्ही हे जे म्हणताय ना की महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, जेव्हा महिला एक शिकेल बाहेर येईल काम करेल तेव्हा ती तिच्या घराला पण एक चांगले संस्कार देऊ शकेल. तेव्हा ते त्या मुलाला शिकू शकेल की नाही प्रत्येक कोणत्याही मुलीकडे तू अशा दृष्टीने कधीच नाही बघायचं आणि तो त्या सगळ्या गोष्टींचं फाउंडेशन असेल. करेक्ट आहे. हा मेन बेस आहे. कारण लेडीज ही अख्खं घर बदलू शकते.
आज आपण जिजाऊंचं उदाहरण पाहतो. जर जिजाऊंनी छत्रपतींना सांगितलंच नसतं की तू असं कर, आपल्या रयतेवर हा असा हल्ला होतोय, आपली रयत ह्या गोष्टी छत्रपतींना कधी कळलं असतं? त्यांनी 12व्या वर्षी शपथ घेतली. आत्ताच 12व्या वर्षाचं मूल बघा, कंटिन्युअस मोबाईल मध्ये असतो आणि त्यात काय बघतंय काय त्यालाच माहिती. सो तिथे आई जागरूक असणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी महिलांना खूप ह्या गोष्टीसाठी बाहेर आणून त्याच्यावर त्यांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जशी बनवडे पाटलांची व्याख्यान घेतली तशी व्याख्यानं अजून जास्त, ते होम मिनिस्टर नका घेऊ बाबा, काय ते साडी किंवा काय ते गिफ्ट देतात, त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी गरजेच्या आणि साक्षरता पसरते किंवा आणि म्हणजे असं लोकांची मेंटॅलिटी आहे, सांगितल्याने कळतं, पण ते कळेपर्यंत आपल्याला त्यांच्या मनात घुसावं लागतं. ते खूप छान विजन ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत पण खूप चांगली चांगली कार्य तुम्ही केलेली आहेत. अशाच पुढच्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. छान वाटलं भेटून. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. एकदम जुनी मैत्रीण भेटल्यासारखं.